रत्नागिरी मिरा नागपूर महामार्गाच्या कारभारातील नियोजन शून्य आणि हलगर्जी कारभाराचा मोठा फटका नाणीज गावातील नागरिकांना बसतोय। अवघ्या 1 तासाच्या अवकाळी पावसानं गावात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली असून अनेकांच्या घरामध्ये, दुकानांमध्ये आणि सोबतच विहिरींमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांची मोठी तारांबळ उडाली। ही सर्व दृश्य 9 मे 2026 ची आहेत। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार महामार्गाच्या कामादरम्यान योग्य पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आलेली नाही। गटारं, पाईपलाईन आणि पावसाच्या पाण्याचा मार्ग अडवल्यानं पावसाचं पाणी थेट गावात घुसलं। अचानक आलेल्या पाण्यामुळे नागरिकांना घरातील साहित्य वाचवण्यासाठी मोठी धावपळ करावी लागली। अवकाळी पावसामुळे अनेक दुकानांमध्ये पाणी शिरून व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं। काही ठिकाणी विहिरींमध्ये गढूळ पाणी शिरल्यानं पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झालाय। गावातील रस्त्यांवर पाण्याचे मोठे लोट वाहत असल्यानं काही काळ गावाला पुराचं स्वरूप प्राप्त झाल्याचं चित्र पाहायला मिळालेलं होतं। ग्रामस्थांनी महामार्गाच्या ठेकेदाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केलेली असून कामातील निष्काळजीपणामुळेच ही परिस्थिती ओढावल्याचं ग्रामस्थांनी आरोप केलाय। प्रशासनानं तातडीनं पाहणी करून संबंधित ठेकेदारावरती कारवाई करावी आणि सोबतच नुकसानग्रस्तांना मदत द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे। भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी महामार्गाच्या कामात योग्य नियोजन आणि पाणी निचऱ्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्याची मागणी सध्या ग्रामस्थांनी केली आहे। कोकण कट्टा न्यूज, रत्नागिरी। कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।